श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही इम्पॉर्टन्स अवॉर्ड असतील ते अवॉर्ड आपण 2023 मधील सर्व ऑल एक्झामसाठी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 पहा. ग्लोबल इंडियन अवॉर्ड 2023ने सन्मानित होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? तर सुधा मूर्ती यांना हा ग्लोबल इंडियन अवॉर्ड्स भेटलेला आहे. सुधा मूर्ती कोण आहेत पहा. सुधा कुलकर्णी मूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. ह्या सुधा मूर्ती आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा. 53व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर वहिदा रहमान यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. 65व्या रॅमन मॅग्सेसे या पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पहा, युजेनिया लेमोस म्हणजेच काय तिमोर लेस्टे म्हणून ओळखलं जातं. डॉक्टर रवी कन्नन हे भारतीय आहेत आणि हे इम्पॉर्टन्स आहे तुमच्यासाठी. डॉक्टर रवी कन्नन यांना सुद्धा पुरस्कार रॅमन मॅग्सेसे भेटलेला आहे. त्याचप्रमाणे कोर्बी रक्षण हे बांगलादेशचे आहेत. मिरियम कोर्नल फेरर हे फिलिपिन्स या देशाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यंदा हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कितवा आहे विचारलं तर 65वा आहे. जर तुम्हाला विचारलं दादासाहेब फाळके पुरस्कार कितवा आहे 53वा आहे. हे पण दोन्ही पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर माता अमृतानंदमयी देवी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. 2022चा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर धर्मेंद्र देवल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. टाटा साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर CS लक्ष्मी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला? तर एकदा काय झालं या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा कितवा आहे? 69वा आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 पहा. नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? डॉक्टर स्वाती नाईक यांना हे लक्षात ठेवायचं आहे. नॉर्मन बोरलॉग यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हटलं जातं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगायचं. नॉर्मन बोरलॉग हे यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. पाठीमागील काही लेक्चरमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देण्यात आलेलं आहे. नसेल पाहिलं तर पाहून घ्या, पण या ठिकाणी कमेंट्समध्ये जरूर सांगा. प्रश्न क्रमांक 9 पहा. नोबेल शांती पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? नर्गिस मोहम्मदी यांना करण्यात येणार आहे. इराणमधील आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. 8व्या डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर डॉक्टर PV सत्यनारायण. विद्यार्थी मित्रांनो, MS स्वामीनाथन आहे यांना कशाचे जनक म्हटले जाते हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. नेदरलँडच्या सर्वोच्च सन्मान स्पिनोजा पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर जोयिता गुप्ता यांना पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? तर क्लॉडिया गोल्डिन यांनी जिंकलेला आहे. हे अमेरिकेचे आहेत. हे पण लक्षात ठेवायचे. सहस्त्र रामानुजन पुरस्कारात 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर रुई झियंग झांग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. साहित्याचा नोबेल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर जॉन फॉसे हे नॉर्वेचे आहेत आणि यांना या साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. चिकित्सा क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर कैटालिन कारिको आणि विस्मयन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा.
प्रश्न क्रमांक 16 पहा, भौतिक विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर पिएरे एगोस्टिनी, फेरे क्रॉज आणि एनिएल हुईलियर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तुम्ही 2-3 वेळा रिव्हिजन केली, 5 ते 6 वेळा ही नावं वाचून घेतली तर तुम्हाला जरूर ते लक्षात राहतील. त्याच्यावरती थोडं प्रॅक्टिस करणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर अल्लू अर्जुन यांना देण्यात आलेला आहे. त्यांची मूव्ही कोणती आलेली आहे? पुष्प द प्राइज हा मूव्ही भरपूर फेमस झालेला आहे आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ हे अभिनेते आहेत. प्रश्न क्रमांक 18 पहा, मिसेज युनिव्हर्स इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला आहे? तर माधुरी पटले यांनी हा किताब जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा, राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार 2022 नुसार सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार कोणत्या शहराने जिंकला? तर इंदोर या शहराने जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूया, ऑगस्ट 2023मध्ये कोणत्या देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित केलेला आहे? ग्रीस, म्हणजेच काय ग्रीक म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑगस्टचा एक पुरस्कार आहे आणि 1 जुलै महिन्याचा सुद्धा एक वेगळा पुरस्कार आहे. तो जुलै महिन्याचा कोणत्या देशाने दिलेला आहे तो आपण पुढील काही क्वेश्चन्समध्ये पाहूया. प्रश्न क्रमांक 21 पहा, मिस इंडिया युनिव्हर्स 2023चा किताब कोणी जिंकला? तर श्वेता शारदा यांनी मिस इंडिया युनिव्हर्स 2023चा किताब जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, 25व्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार 2020-21ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर वनस्थली विद्यापीठ. विद्यार्थी मित्र, हे सर्व इम्पॉर्टंट असे MCQ आहेत. कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे हे अगदी काळजीपूर्वक वाचून घ्या आणि याची PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून घ्या. त्यातून लाईक करा, शेअर करा. त्यातून याची लिंक जी आहे टेलिग्रामची डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, 2023मध्ये कोणत्या रेल्वे झोनने मायक्रो प्रोजेक्ट ऑफ द इयरसाठी PMI दक्षिण आशिया पुरस्कार जिंकला आहे? पूर्वोत्तर सीमा रेल्वे झोन. प्रश्न क्रमांक 24 पहा, भारतीय फिल्म महोत्सव मेलबर्न 2023मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मृणाल ठाकूर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, सिंगापूरच्या ली कुवान यू एक्सचेंज फेलोशिप 2023ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? तर हिमंत बिस्वा शर्मा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, 2023मध्ये भारतीय सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार 57व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर दामोदर मौजो यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कितवा आहे? 2023चा 57वा आहे. हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023मध्ये कोणाला देण्यात आला? तर रतन टाटा यांना हा उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि पहिला उद्योगरत्न पुरस्कार आहे, महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, लोकमान्य टिळक पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, 32व्या सरस्वती सन्मान 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शिवशंकर यांना. हे तमिळ लेखक आहेत आणि सूर्यवंशम या पुस्तकाच्या बाबतीसाठी किंवा सूर्यवंशम या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरस्वती सन्मान 2022 हा 32वा पुरस्कार आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, UK इंडिया अवॉर्ड 2023मध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला देण्यात आला? तर मेरी कॉम यांना देण्यात आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 31 पहा. 32व्या व्यास सन्मान पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी. हे कोण आहेत? हिंदी लेखक आहेत. व्यंग उपन्यास या लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हा पुरस्कार 32वा व्यास सन्मान पुरस्कार आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा. 2021 वर्षासाठीचा गांधी शांती पुरस्कार 2023 मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? गीता प्रेसला देण्यात आलेला आहे. हे गीता प्रेस कुठं आहे? तर गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी. क्रमांक 33 पहा. प्रवासी भारतीय पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? राजा सुब्रमण्यम यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 34 पहा. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाने हा पुरस्कार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा. 2023 मध्ये कोणत्या भारतीय रेल्वे स्टेशनला युनेस्कोचा आशिया प्रशांत सांस्कृतिक विरासत पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर भायखळा रेल्वे स्टेशन मुंबई या ठिकाणचा आहे आणि त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा. 59वा फेमिना मिस इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला? नंदिनी गुप्ता यांनी जिंकलेला आहे. तर त्या कोणतील रहिवासी आहेत? तर राजस्थानच्या आहेत, हे पण लक्षात ठेवा. 37 प्रश्न क्रमांक 37 पहा. जुलै 2023 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनरने सन्मानित केले? तर फ्रान्स. विद्यार्थी मित्रांनो, मागाशी आपण ऑगस्टसाठी पाहिलेलं होतं आणि आता आहे ते जुलैमध्ये जुलैसाठी पाहिलेलं आहे. दोन्ही पुरस्कार दोन देशांनी दिलेले आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला एक्झाममध्ये जुलै विचारू शकतात किंवा ऑगस्टसुद्धा विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 38 पहा. वीरता पुरस्कार मिळणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकारी कोण बनल्या आहेत? तर दीपिका मिश्रा. या कोटील आहेत, राजस्थानच्या आहेत आणि यांना का पुरस्कार भेटलेला आहे? मध्य प्रदेशमधील बाढ राहत अभियानातील कार्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अतिशय इम्पॉर्टन्स आहे, याच्यावरती ऑलरेडी एखादा प्रश्न पाठीमागील काही एक्झाममध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 41 पहा. दुसऱ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर आशा भोसले यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की जो पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार होता, त्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे, हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 42 पहा. वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर आलिया मीर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी. प्रश्न क्रमांक 43 पहा तुम्ही या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय एनी पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर थलतीप प्रदीप यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 44 पहा. युनेस्को शांती पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर एंजेला मर्केल यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 45 पहा. गणित क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार एबेल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर लुईस कैफ्रेली यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 46 पहा. लोक प्रशासनातील उत्कृष्टता पुरस्कार 2022ने कोणत्या योजनेला सन्मानित करण्यात आले आहे? PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन होता. PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन
या योजनेला सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 47 पहा. 2023मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार माइल्स फ्रँकलिन साहित्यिक पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शंकरी चंदन यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 48 पहा. आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर कल्याणपुडी राधाकृष्णराव यांना हा सन्मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 49 पहा. ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्सद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च प्रतिष्ठित बाफ्टा फेलोशिप पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर मीरा स्याल फिल्म अँड टेलिव्हिजन क्षेत्रातील कार्यासाठी मीरा स्याल यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा. मैल्कम आदिसेशिया पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर उत्साह पटनाईक यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. भारतातील सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 51 पहा. मिस युनिव्हर्स 2022चा किताब कोणी जिंकला? तर आर बॉनी गॅब्रियल या अमेरिकेच्या आहेत आणि यांना हा मिस युनिव्हर्स 2022चा किताब देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जरूर करा. प्रश्न क्रमांक 52 पहा. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर एल सेंद्रा कोरप यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 53 पहा. जर्मन शांती पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सलमान रुश्दी यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 54 पहा. 68व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे? तर गंगूबाई काठियावाडी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 55 पहा. भारतातील कोणत्या शहराला सलग दुसऱ्यांदा T20 ऑफ द वर्ल्ड 2022चा पुरस्कार मिळालेला आहे? मुंबई शहराला ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड 2022चा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 56 पहा. मिसेस इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला आहे? तर ज्योती अरोरा यांनी हा किताब जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 57 पहा. ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार कोणत्या गाण्याला देण्यात आला आहे? तर RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 58 पहा. मार्कोनी पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर हरी बालकृष्णन यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 59 पहा. 2023मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? एकूण 106 पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पद्मविभूषण किती? 6. पद्मभूषण किती आहेत? 9. पद्मश्री किती आहेत? तर 91 आहेत. हे पण महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 60 पहा. 2023मध्ये कोणत्या देशाने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टारने सन्मानित केले आहे? तर सुरिनाम या देशाने हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 61 पहा. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर रणवीर कपूर यांनी हा किताब जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 62 पहा. वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? तर एवगेनी मालोलेटका यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 63 पहा. प्रतिज्ञ कर आर्किटेक्चर पुरस्कार 2023 कोणी जिंकलेला आहे? डेव्हिड एलन चिपरफिल्ड यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 64 पहा. नॅशनल जिओग्राफिक पिक्चर्स ऑफ द इयर 2023चा पुरस्कार कोणी जिंकला आहे?
तर कार्तिक सुब्रमण्यम यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 65 पहा. लिप जिंग बुक पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर मरिया स्टेपानोवा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 66 पहा. प्रतिष्ठित पेन सेंटर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर मायकल रोसेन यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 67 पहा. राजाराम मोहन राय राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? तर ABK प्रसाद यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि का देण्यात आलेला आहे? तर पत्रकारितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 68 पहा. जागतिक आरोग्य संघटनेने पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज अवॉर्ड 2023 कोणत्या शहराला दिलेला आहे? तर बेंगलोर या शहराला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 69 पहा. तंबाखू नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या अभियानासाठी पुलित्झर पुरस्कार 2022 भारतातील कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? दानेश सिद्दीकी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 70 पहा. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ब्रेनर फ्रेझर द वेल या चित्रपटासाठी यांना हा पुरस्कार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 71 पहा. प्रतिष्ठित संतोकबा मानवतावादी पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? सोनम वांगचुक यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 72 पहा. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वश्रेष्ठ जिल्हा पंचायतीचा पुरस्कार गंजम या जिल्हा पंचायतीने हा पुरस्कार जिंकलेला आहे. ही कोठे आहे? तर ओडिसा या राज्यामधील आहे. प्रश्न क्रमांक 73 पहा. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वश्रेष्ठ ग्रामपंचायतीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर कपिलो या ग्रामपंचायतीने हा पुरस्कार जिंकलेला आहे. आणि कोठे आहे विचारलं तर झारखंड या राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 74 पहा. विश्व खाद्य पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? सिंधिया रोसेनजविंग यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 75 पहा. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आलेला आहे? शरद कमल अंचता टेबल टेनिसच्या साठी या खेळासाठी हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. इम्पॉर्टन्स आहे, महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 76 पहा. चिकित्सा क्षेत्रातील उल्फ पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? तर डेनियल ड्रकर यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 77 पहा. फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार शेव्हलियर डे ला लेगियन डे होनूर 2023ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आला? तर किरण नादर या भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तो सर्वोच्च नागरी पुरस्कार फ्रान्सचा आहे. प्रश्न क्रमांक 78 पहा. गोल्डन बुक अवॉर्ड 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर राखी कपूर नाऊ यू ब्रीथ या पुस्तकासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 79. UN हॅबिटेटचा वर्ल्ड हॅबिटेट पुरस्कार 2023 कोणत्या राज्याने जिंकलेला आहे? ओडिसा या राज्याने जिंकलेला आहे. आणि कशासाठी? जगा या मिशनसाठी. प्रश्न क्रमांक 80 पहा. हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2022 कोणी जिंकलेला आहे? तर बद्री नारायण यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 81 पहा. मातृभूमी बुक ऑफ द इयर 2023चा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? डॉक्टर पैगी मोहन यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 82 पहा. ब्रिटनमधील इंडिया UK अचिव्हर्स ओनर्सद्वारा देण्यात येणाऱ्या लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित केले आहे? डॉक्टर मनमोहन सिंग. प्रश्न क्रमांक 83 पहा. 74व्या प्रजासत्ताक दिनादिवशी कर्तव्य पथवरील कोणत्या राज्याच्या झंकीला प्रथम पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 84 पहा.
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 कोणी जिंकलेला आहे? जॉर्जी गोस्पोडिनो यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 85 पहा. मराठी साहित्य अकादमी पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? प्रवीण बांदेकर यांना. उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 86 पहा. मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? विशाखा विश्वनाथ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांनी एक कविता लिहिली आहे, कोणती? स्वतःला स्वतःच्या विरुद्ध उभं करताना या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 87 पहा. साहित्य अकादमीचा मराठी बाल साहित्य पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? एकनाथ आव्हाड. छंद देई आनंद या कवितेसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 88 पहा. मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2022 कोणाला देण्यात प्रमोद मुजुमदार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 89 पहा. चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये सर्वश्रेष्ठ राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? तर मध्य प्रदेश या राज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 90 पहा. गव्हर्नर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? शक्तिकांत दास हे भारतातील आहेत. शक्तिकांत दास यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शक्तिकांत दास हे कोणत्या बँकचे गव्हर्नर आहेत हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. इम्पॉर्टन्स आहे, कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. शक्तिकांत दास हे कोणत्या बँकेचे गव्हर्नर आहेत हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 91 पहा. आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर ऋतिक रोशन यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 92 पहा. 2023 मध्ये भारतीय सिनेमांमध्ये रायझिंग ग्लोबल सुपरस्टार पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर कार्तिक आर्यन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 93 पहा. 2023 मध्ये शताब्दी पुरुष मॅन ऑफ द सेंचुरी ही उपाधी कोणाला देण्यात आलेली आहे? पंडित रामकिशन यांना ही उपाधी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 94 पहा. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ग्रीन ॲपल अवॉर्ड्स जिंकणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर तेलंगणा हे पहिले राज्य बनलेले आहेत. हे पण इम्पॉर्टन्स आहे. प्रश्न क्रमांक 95 पहा. 2023 मध्ये पहिल्या कलाक्रांती लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पंडित पूर्णदास बाउल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 96 पहा. 2023 मध्ये कोणत्या बंदराला गैर कंटेनर श्रेणीमध्ये सागर श्रेष्ठ सन्मान देण्यात आलेला आहे? कोची बंदर, कर्नाटक. प्रश्न क्रमांक 97 पहा. 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून भूमी सन्मान पुरस्कार कोणत्या राज्याला दिलेला आहे? तर ओडिसा या राज्याला हा सन्मान दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 98 पहा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी चांगली केली म्हणून कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले आहे? तर कर्नाटक या राज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 99 पहा. जैव विज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? मदिका सुबा रेड्डी आणि अश्विनी कुमार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा लास्टचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. तेलुगू असोसिएशन ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? डॉक्टर रघुराम हे प्रसिद्ध सर्जन आहेत, ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा, त्यात पण शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. जे काही आपल्या चॅनलचे जे काही अपडेट असतील किंवा इतर जे काही व्हिडिओ बनवले जाईल, लेक्चर जे बनवलं जाईल, त्याची लिंकसुद्धा या ठिकाणी अपलोड केली जाते. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल अतिशय